नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की एक असा व्यक्ती आहे जो बाहेरच्या देशात राहतो। त्याचं वय 18 वर्ष आहे आणि त्यांनी चक्क 45 दिवसामध्ये इंस्टाग्राम वरून 7 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे कमवलेले आहेत। खरं वाटतंय? नाही ना? मग आता आपण त्याच व्यक्तीची संपूर्ण केस स्टडी पाहणार आहोत। तुम्ही बघितलं असेल, ऑनलाईन पैसे कमावणारे खूप गुरुज असतात, खूप लोक असतात, पण चक्क या व्यक्तीने ते खरं करून दाखवलेलं आहे। तुम्हाला माहिती आहे, ऑनलाईन पैसे कमवता येतात, वेगवेगळे त्याचे मार्ग आहेत, पण याने डिजिटल प्रोडक्ट बिझनेस केलेला आहे आणि त्या माध्यमातून एवढे चांगले पैसे कमवलेले आहेत। तुम्हाला जर संपूर्ण त्याची माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण एकदा नक्की बघा। चला मग आता आपण आपल्या स्क्रीनकडे वळूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर आता आपण आपल्या स्क्रीनवरती आलेलो आहोत आणि इथे निकोलस पेड्डे याची संपूर्ण केस स्टडी आपण पाहणार आहोत। तर याच्याकडे नीट लक्ष द्या। सो मित्रांनो, याची मी तुम्हाला आता संपूर्ण बॅक स्टोरी सांगणार आहे की हा व्यक्ती कोण होता, याने काय केलं आणि कशा पद्धतीने केलं। सो मित्रांनो, हा जो व्यक्ती तुम्हाला समोर दिसतोय याचं नाव आहे निकोलस पेड्डे। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे याला शाळा अजिबात आवडत नव्हती। 9 to 5 जॉब करून याला पूर्ण कंटाळा आलेला। याचं असं म्हणणं होतं की 9 to 5 जॉब करून आपल्याला गुलामासारखं जगायचं नाहीये। त्याचं एक स्वप्न होतं। ते स्वप्न काय होतं माहितीये? समुद्र किनाऱ्यावरती त्याचा चांगला विला असावा, त्याच्यासोबत त्याला जगभर चांगला प्रवास करता यावा, हे त्याचं म्हणणं होतं। पण मुद्दा काय होता माहितीये का? त्याच्याकडे अजिबात पैसे नव्हते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यात काय करायचंय आपल्याला ते माहित नव्हतं। म्हणजे एका व्यक्तीचं एम असतं, एम घेऊन माणूस पुढे जातो, त्याचं एमच नव्हतं की नक्की आपल्याला काय करायचंय। त्याने काय केलं तुम्हाला सांगतो। त्याच्या एका लाईफमध्ये एक चांगला टर्निंग पॉईंट आला आणि त्या टर्निंग पॉईंटमुळे त्याची संपूर्ण लाईफ आहे ती बदलून गेली। त्याने काय केलं ते मी तुम्हाला आता सांगतो। एक दिवशी तो जॉब करत होता, म्हणजे त्याने ठरवलेलं की आपल्याला जॉब करायचा नाहीये, तरी सुद्धा त्याला जॉब करावा लागला। आणि तो जॉब करत असताना त्याचा जो बॉस आहे त्याच्याकडून कोणतं तरी काम करायचं राहिलेलं, ते काम न केल्यामुळं त्याचा बॉस त्याच्यावरती चिडला, वैतागला, अगदी शिवीगाळ देखील केली। अशा खूप काही गोष्टी झाल्या आणि त्याच्यामुळे तो वैतागला। त्या क्षणी त्याने ठरवलं की नाही, मला याच्या पुढे आता जॉबच करायचा नाहीये, मी याच्या पुढे जॉबच करणार नाहीये। 9 to 5 ही जी सिस्टम आहे तीच त्याला क्विट करायची होती। त्याने ठरवलं की याच्या पुढे मी कधीही जॉब करणार नाही आणि 9 to 5 सिस्टमला बळी जाणार नाहीये। त्याने विचार केला की याच्या पुढे आपण पैसे कमवण्याच्या नवीन पद्धती शोधूया। असं काय करता येईल ज्याच्यामुळे आपल्याला नवीन पद्धती शोधता येतील किंवा नवीन पैसे कमवण्याच्या आयडियाज बघता येतील। तर तो शोधायला लागला, नवीन मार्ग शोधत होता। तेव्हा त्याच्या लक्षात आलं की इंस्टाग्राम नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे। आता बघा, तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात, तुम्हाला पण चांगलंच माहिती की आपण इंस्टाग्राम वापरतो, इंस्टाग्रामवरती रील्स पाहतो, फोटोज पाहतो, कराउजल्स पाहतो, वेगवेगळे पेजेस पाहतो। त्याने काय ठरवलं की आपण एक इंस्टाग्राम नावाचा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती जाऊया आणि त्याच्यावरती पैसे कमवूया। तुम्ही पण थक्क झालात ना की इंस्टाग्रामवरून नक्की पैसे कमवता येतात? हो मित्रांनो, येतात। त्याने इंस्टाग्रामवरती एक छानपैकी अकाउंट काढलं आणि त्याच्यावरती काम करायला लागला, कारण त्याला माहिती होतं इंस्टाग्राम एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावरती आपल्याला फ्रीडम पण भेटेल आणि पैसा पण भेटेल। ह्या दोन गोष्टी एका जागेवर भेटणारी गोष्ट म्हणजे इंस्टाग्राम। म्हणून त्याने इंस्टाग्रामवरती काम करायचं ठरवलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्याने स्टेप नंबर 1 काय घेतली बघा। त्याने इंस्टाग्राम ऍप्लिकेशन उघडलं, त्याच्यावरती अकाउंट काढलं आणि साधं सुद्धा अकाउंट नाही काढलं, पर्सनल अकाउंट नाही काढलं। त्याने काय केलं तर स्वतःचं एक इंस्टाग्रामचं मोटिवेशनल पेज तयार केलं। मोटिवेशनल पेज बघा, तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल। त्याने निश ठरवली मोटिवेशनल कोट्सची, त्याच्यावरती तो काम करायला लागला। त्याने काय केलं माहितीये? रील्स टाकायला सुरुवात केली, मोटिवेशनल रील। स्वतःच्या रील नाही टाकल्या, दुसऱ्याच्या रील टाकल्या। ओके, मोटिवेशनल रील टाकल्यानंतर त्याच्यामध्ये चांगला हुक टाकायला लागला, चांगली व्हॅल्यू द्यायला लागला, चांगला कॉल टू ऍक्शन द्यायला लागला आणि दररोज रील टाकत राहिला। चांगलं मोटिवेशनल पेजेसचं नाव ठेवलं, त्यानंतर रील्स चांगल्या टाकायला लागला, पोस्ट चांगल्या टाकायला लागला, कराउजल्स टाकायला लागला। म्हणजे काय, आपण जे इमेजेस बघतो ना, एक पोस्ट मध्ये एक इमेज असते, स्लाइड करत 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 पुढे जातो, त्याला कराउजल म्हणतात। ते पण मोटिवेशनल टाकायला लागला। ह्याच्या मागचा उद्देश काय होता माहितीये? रील्स टाकल्यानंतर जास्तीत जास्त लोक येऊन व्हिडिओज बघतील, कराउजल्स टाकल्यानंतर फॉलोवर येऊन तुमच्या प्रोफाईलवरती व्हिजिट करतील आणि स्टोरीज का टाकायला लागला? पर्सनल कनेक्शन होईल म्हणून। सो अशा गोष्टी त्याने डोकं लावून केल्या। ही होती त्याची स्टेप नंबर 1। स्टेप नंबर 2 त्याने काय केली ते पण तुम्हाला सांगतो। ते म्हणजे त्याला माहिती होतं एकदा आपल्या वेबसाईटवरती, म्हणजेच आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे, त्या इंस्टाग्रामच्या पेजवरती लोक आलीत की ट्रॅफिक आलं की त्याला ट्रस्टमध्ये कन्वर्ट करावे लागतं। हे त्याला चांगलं माहित होतं। म्हणून त्याने काय केलं माहितीये का? त्याने एक सिस्टम तयार केली।
चांगला इंस्टाग्राम प्रोफाईल बनवली, चांगला लोगो ठेवला, त्यानंतर चांगलं नाव ठेवलं, त्यानंतर चांगली बायो लिहिली, हायलाईट चांगल्या प्रकारच्या बनवल्या आणि पोस्ट आणि रील्स देखील चांगल्या बनवल्या. एवढं चांगल्या पद्धतीने ठेवलं की कोणालाही बघितल्यानंतर एकदम सुंदर वाटलं पाहिजे, अशा पद्धतीनं त्याने कॉन्टेंट बनवलं. ओके. आणि ते बनवल्यानंतर त्याने काय केलं तुम्हाला सांगतो. जे पण लोक येत आहेत ना त्यांना फ्रीमध्ये लीड मॅग्नेट म्हणजे काय, जाळ्यात खेचण्यासाठी फ्रीमध्ये दिलेली गोष्ट, त्याला लीड मॅग्नेट म्हणतात. म्हणून त्याने लीड मॅग्नेट म्हणून ईबुक द्यायला सुरुवात केली, गाईड द्यायला सुरुवात केली फ्रीमध्ये. या घेऊन जा अशा तत्वावरती त्याने त्या गोष्टी देऊन टाकल्या. ही होती त्याची स्टेप नंबर 2. आणि आता सगळ्यात गेम चेंज होतो ते म्हणजे त्याने काय केलं, स्टेप नंबर 3. काय केलं असेल बघा. स्टेप नंबर 3, फनेल अँड स्केल. त्याने स्वतःचं एक फनेल बनवलं. फनेल म्हणजे काय, आपण जे नरसाळा असं बघतो ना, ज्याच्यामधून रॉकेल वरतो, पेट्रोल वरतो, ट्रकामध्ये डिझेल वतलं झालं, त्याला फनेल असं म्हणतात मराठी भाषेमध्ये. मग त्याने फनेल बनवलं, म्हणजे स्वतःचं एक वेबसाईट बनवली छान पद्धतीने आणि त्याला त्याने स्केल केली. कशी केली ते पण आता सांगतो. त्याने एंट्री प्रोडक्ट तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, $9, म्हणजे त्यावेळेस 800-700 रुपयाला $9.99 असायचे. ओके. त्यावेळेस त्याने ते एंट्री प्रोडक्ट बनवलं, डिजिटल प्रोडक्ट बनवलं आणि ते सेल करायला लागला. कित्येक लोकांनी त्याचं त्या डिजिटल प्रोडक्ट आहे ते विकत घेतलं. 800-900 रुपये म्हणजे जास्त नसतात बाहेरच्या देशामध्ये. ते लोकांनी विकत घेतलं. ते विकत घेतल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, समजा 100-200 लोकांनी ते विकत घेतलं किंवा 1000 लोकांनी ते प्रोडक्ट 900 रुपयाचं विकत घेतलं. ते विकत घेतल्यानंतर त्याच लोकांना त्याने अपसेल केलं $97चं प्रोडक्ट. ते काही लोकांनी विकत घेतलं त्यातल्या. मग त्यानंतर त्याच लोकांना $297चं प्रोडक्ट विकायला लागला. लोक ते देखील विकत घ्यायला लागले आणि ते विकत घेतल्यानंतर हाय तिकीट प्रोडक्ट $497चा त्याने कोचिंग प्रोग्राम तयार केला मोठाच्या मोठा आणि तो प्रोग्राम तो सेल करायला लागला. ते देखील लोकांनी घेतलं, कारण तो त्या पद्धतीने लोकांना तिथे गोष्टी व्हॅल्यू देत होता, शिकवत होता, समजवत होता आणि इम्प्लिमेंट करून घेत होता त्यांच्याकडून. आणि या सगळ्या गोष्टींमुळे मित्रांनो, फक्त 15,000 फॉलोवर असताना, लिटरली 15,000 फॉलोवर असताना सुद्धा त्याने 45 दिवसांमध्ये चक्क 7 कोटी रुपये कमवले. विचार करा, 7 कोटी. जॉबवरून एवढे पैसे येऊ शकतात का? अजिबात नाही. पार्ट टाइम काम करतो, एवढे पैसे येतात का? अजिबात नाही. या गोष्टी करून त्याने डिजिटल प्रोडक्ट बिझनेस करून नुसता एवढे पैसे कमवले तर फक्त 45 दिवसामध्ये. मग फक्त एकदा विचार करा की डिजिटल प्रोडक्ट बिझनेस किती मोठी गोष्ट आहे आणि त्यामधून किती पैसे आपण अचीव्ह करू शकतो. ओके. याच्यामधून आपल्याला शिकण्यासारखी गोष्ट काय आहे ते एकदा नक्की बघा. द लेसन फॉर यू. तुमच्यासाठी याच्यामधून एक लेसन भेटतं, ते म्हणजे निकलसचं यश आहे ते असंच आलंय का? अजिबात नाही. त्याने काय केलं, पहिल्यांदा ट्रॅफिक आणलं, नंतर त्याला ट्रस्टमध्ये कन्वर्ट केलं, नंतर त्याचं फनेल बनवलं आणि मग स्केल केलं. या 4 गोष्टी त्याने फक्त केलेल्या आहेत. याच्यामधून शिकण्यासारखी काय गोष्ट आहे, शून्यापासून सुरुवात झाली. त्याने सुरुवात शून्यापासून केली. त्याला याच्यातलं अगोदर काय नॉलेज होतं का? नव्हतं. तरी सुद्धा शून्यापासून सुरुवात केली, सिस्टम बनवून करोडोंची कमाई केली. त्याने प्रॉपर सिस्टम बनवली आणि करोडोंची कमाई केली. तिसरी गोष्ट म्हणजे लाखो फॉलोवर नको आहेत हे त्याने दाखवून दिलं. असं काय आहे का 10 लाख फॉलोवर असले, 1 करोड फॉलोवर असले की चांगले पैसे येतात? असं काही नाही. कमी फॉलोवर असून सुद्धा चांगले पैसे कमवता येतात, ते म्हणजे डिजिटल प्रोडक्ट बिझनेसमध्ये. ओके. आणि फक्त त्याने काय ठरवलंय की फक्त एक राईट निश निवडली, व्हॅल्युएबल कंटेंट टाकलं आणि सिंपल फनेल बनवलं आणि यामधून त्याने चांगल्या पद्धतीने पैसे कमवले. मग विचार करा, आपण जर या गोष्टी केल्या तर पैसे कमवू शकतो का नाही? कमेंटमध्ये एकदा सांगा मला की आपण या गोष्टी करून पैसे कमवू शकतो का नाही. हो नाही रिप्लाय द्या. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला पण याच्यासारखंच डिजिटल प्रोडक्ट बिझनेस नक्की काय आहे, कशा पद्धतीने केलं जातं, कसे पैसे याच्यामधून येतात, इन डिटेलमध्ये जर समजून घ्यायचं असेल मित्रांनो, तर मी तुमच्यासाठी एक वेबिनार घेऊन आलेलो आहे. त्या वेबिनारमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगत असतो, ते पण अगदी आपल्या मराठी भाषेमध्ये, की डिजिटल प्रोडक्ट म्हणजे काय, डिजिटल प्रोडक्ट मधून कशा पद्धतीने आपला एक पॅसिव्ह इन्कम सोर्स चालू करू शकतो. त्याच्यासोबतच निकालस पेड्डेची केस स्टडी पण मी सांगतोच आणि वेगवेगळ्या गोष्टी अजून तुम्हाला समजावून सांगत असतो. एक 3 स्टेप सिस्टम फॉर्म्युला आहे, तो देखील शिकवतो. त्यामुळे जर तुम्हाला हा वेबिनार जॉईन करायचा असेल आणि महिन्याला 30, 40, 50 हजार डिजिटल प्रोडक्ट बिझनेस मधून कमवायचे असतील, दिवसाला फक्त 1 तास देऊन, ते पण मोबाईलच्या माध्यमातून,
तर खाली लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर आपल्या वेबिनारला रजिस्टर करा. रजिस्टर केल्यानंतर तुम्ही आपल्या कम्युनिटीमध्ये जॉईन व्हाल, व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल्स भेटतील. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याच्यासोबतच तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील किंवा एखाद्या टॉपिकवरती माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये तो टॉपिक टाईप करा. मी त्या टॉपिकवरती नक्की व्हिडिओ बनवेल. मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.